अशा चंगळ्या तुम्ही कोणत्याच इव्हेंट मध्ये पाहिल्या नसतील. मला माहिती आहे की तुम्ही मापेक्षा जास्त सेकंड पार्टची वाट पाहत असाल म्हणून. तुम्ही म्हणत असाल काय धांगड धिंगा दाखवतं नुसतं. नाही नाही नाही, तुम्ही असं नाही म्हणणार, कारण की माया धिंगाणा तुम्हाला आवडतेच. कलाकारांच्या कलांची जाणीव करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्याला सन्मान मिळणं ही त्याहूनही मोठी गोष्ट असते. सो मा 32 येऊन तुम्ही समजतच असाल की मी किती खुश आहे. तर जेव्हा स्टेजवर आपला मित्र उभा असतो ना तेव्हा नरडा फाडून आवाज निघते. म्हटलं भाऊ एनर्जी. जेव्हा मान सन्मान मिळत होता ना तेव्हा ऑडियन्स बोर होत होती, कारण की बॅकग्राऊंड म्युझिक मीच ऐकलाय सर्वांचं. कुठं कदर होऊन राहील तर होऊ देत जा रे भाऊ. घरचे आणि जवळच्या मित्राला तर 0% कदर नाहीये. आता ती वेळ आली की तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. म्हणजेच की मान सन्मानाचा कार्यक्रम इथं समाप्त झाला आणि मी अक्षरशः माया साडीचा पदर खोसून तिथे डान्स केला. डान्स एक आर्ट हे आर्ट आणि आपल्याजवळ एक से एक कलाकार आहेत म्हटलं. आणि मला डान्स मध्ये फक्त धिंगाणा येते, डान्स नाही येत. तुम्ही मिस केलं असं म्हणून मी तुमचं मन नाही दुखत भाऊ. जाऊ द्या, पुढच्या वर्षी परतवाडा इथंच आहे, तुम्ही पण इथंच आहे, मस्त डान्स करू आपण. पब्लिकनं पैसा वसूल डान्स केला म्हटलं. आणि डान्स झाल्यावर खापायची सोय तर होतीच. 10ची लिमिट ना फालतू लावली. डीजे असला ना तर पाय थारतच नाही म्हटलं, नाचावंच वाट. मग थकल्यावर असं बसायला पोटाले कोर तर सगळ्याच्याच लागली होती. तुम्हाला काय वाटतं, जेवण झालं म्हणजे पार्टी संपली? असं नाही भाऊ, अजूनही पार्टी बाकी आहे. मित्र संघटना एवढी खतरनाक आहे म्हटलं की विचारूच नका. डीजे बंद झाल्यावर आपण चालू झालो भाऊ. आपल्याजवळ ना सिंगरची कमी आहे ना कार्टूनची. आपल्या इकडचे तानसेन काय राग छेडत होते म्हटलं. आणि थंडीच्या आहे ना हे झाले भाऊ येडे. जस्ट चाइल्डहुड थिंग. आज तर एन्जॉय झाला. भेटू मग उद्या.